ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराने शेतीपासून ते सुरक्षा क्षेत्रापर्यंत विविध काम अधिक कार्यक्षम होऊ शकतात. जिल्हा कौशल्य व उद्योजकता विभागाच्या वतीने आयोजित ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रमाने युवकांच्या भविष्यासाठी एक मोठा मार्गदर्शक ठरला आहे. भातकुल येथे स्वराज फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार, कौशल्य विकासाच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारसकर, तहसीलदार अजित कुमार येडे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यातील युवकांना ड्रोन हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे, ज्यामुळे त्यांना रोजगाराच्या नवीन संधी मिळू शकतात. प्रशिक्षणामध्ये महिलांचा सहभाग ही एक महत्त्वाची बाब आहे, कारण हे प्रशिक्षण त्यांच्या सक्षमीकरणाचा भाग बनत आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी यावेळी प्रशिक्षणाच्या महत्त्वावर बोलताना सांगितले की या कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये 1 कोटी रुपयांचा निधी गेलाय आणि जिल्ह्याभरात 810 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहे. शेती क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढवण्यासाठी शंका निरसन आणि जागरूकता महत्त्वाची आहे, असेही ते म्हणालेत. स्वामित्व योजनांमध्ये ड्रोनचा उपयोग करण्यासही त्यांनी महत्त्व दिले आहे. स्वामित्व योजना आहे आपली. आता इथे जे लोक उपस्थित आहेत त्यांच्या गावात सुद्धा तुमचे गावठाणामध्ये जे काही प्रॉपर्टी आहे, तुमची घर आहे, जे काही आहे त्याची सगळी मॅपिंग आता ड्रोनच्या माध्यमातून करण्यात आली होती आणि त्याने जी मॅपिंग केली आहे त्याच्या आधारावर आता तुम्ही लोकांना सनदचं वाटप सुरू झालेलं आहे. आता विशेष करून जे किसान ड्रोन ऑपरेटरचा विषय आहे, प्रशिक्षण तो शासनामार्फत फ्री ऑफ कॉस्ट दिला जात आहे तुम्ही लोकांना. तर प्रशिक्षणानंतर काय करावे यासाठी सुद्धा शासन स्तरावर पुढाकार घेतले जात आहे आणि 1 वर्षापासून कृषी विभागामार्फत सुद्धा ड्रोनचा जे डेमो आहे ते देण्यात आलेला आहे. ह्यासारखी ट्रेनिंग बाकी इतर जिल्ह्यात सुद्धा सुरू झालेली आहे. तो फर्स्ट टाइम पुढाकार घेण्यात आला अमरावतीमध्ये आणि त्याच्यासाठी ठाकरे महाराज फाउंडेशनचं सुद्धा आणि त्याचबरोबर बारसकर मॅडमचं सुद्धा कौतुक केला पाहिजे. यशस्वी ड्रोन प्रशिक्षणामुळे युवकांना नवे ज्ञान मिळण्याची संधी मिळत आहे. तसेच ग्रामीण भागात तंत्रज्ञानाच्या वापराचे नवे द्वार उघडले जात आहे. अशा प्रशिक्षणांसाठी युवकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घ्यावा. या कार्यक्रमामुळे भविष्यात विविध क्षेत्रात ड्रोनचा प्रभावी वापर होईल